राज ठाकरेंच्या लाव रे त्या व्हिडिओची नेहमी चर्चा होत असते। दरम्यान पालिका निवडणुकीमध्ये देखील राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ गाजण्याची शक्यता आहे। कारण राज ठाकरेंनी आता थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय, तर राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील पलटवार केलाय। आमचे शहीद भगत सिंग ज्या वेळेला म्हणे जेलमध्ये होते, त्या वेळेला म्हणे कांग्रेस परिवार का कोई आदमी उनको मिलने के लिए गया क्यों नहीं गया दाखव रे त्यांना। निवडणूक प्रचारात राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ। आप मुझे बताइए, देश के लिए मर मिटने वाले, आजादी के जंग के अंदर जान खपाने वाले, व्हिडिओ लावण्याचा थेट फडणवीसांना इशारा। राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर भाजपचा पलटवार। राज ठाकरेंचा सभेतला हुकमी एक्का म्हणजे लाव रे तो व्हिडिओ। लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी अनेक सभा गाजवल्या। नेत्यांनी केलेली वक्तव्य, विरोधकांनी दिलेली आश्वासनं यांची आठवण त्यांनी लाव रे तो व्हिडिओ मार्फत करून दिली। राज ठाकरेंनी तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातले अनेक व्हिडिओ समोर आणले होते। 2019च्या लोकसभेच्या प्रचारात राज ठाकरेंनी राळ उडवून दिली होती। आमचे शहीद भगत सिंग ज्या वेळेला म्हणे जेलमध्ये होते, त्या वेळेला म्हणे कांग्रेस परिवार का कोई आदमी उनको मिलने के लिए गया क्यों नहीं गया दाखव रे त्यांना। वीर शहीद भगत सिंह जब जेल में थे, मुकदमा चल रहा था, क्या कोई कांग्रेसी परिवार का व्यक्ति शहीद वीर भगत सिंह को मिलने गया था? आता विचारलाच आहे ना, तर मी याचं उत्तर देतो। 1929 सालच्या ट्रिब्यून नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी ही इथे माझ्या हातात आहे। आणि त्याच्यात त्यांनी असं दिलं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू हे एकमेव होते जे शहीद भगत सिंगला जाऊन 2दा भेटून आले जेलमध्ये आणि त्याची विचारपूस करून आले। भाइयों बहनों, ऐका मैं जानता हूं मैंने कैसे कैसी ताकतों से लड़ाई मोल ली है। मैं जानता हूं कैसे कैसे लोग मेरे खिलाफ हो जाएंगे। मैं जानता हूं 70 साल का उनका मैं लूट रहा हूं, मुझे जिंदा नहीं छोड़ेंगे, मुझे बर्बाद करके रहेंगे। आता पुढचं ऐका। आज मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं कि देश सुरक्षित हाथों में है। अरे आत्ता बोललात ना की मला मारायला निघालेत, मला बर्बाद करायला निघालेत। आता तू हा माणूसच सुरक्षित नाही आणि हा म्हणतो देश सुरक्षित हातों में, कसा काय विश्वास ठेवायचा सांगा। महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली आहे। प्रचारात पुन्हा लाव रे तो व्हिडिओचं अस्त्र राज ठाकरे काढणार का असा प्रश्न विचारण्यात आलाय। त्यावर राज ठाकरेंनी खास त्यांच्या शैलीतलं उत्तर दिलंय। समोरचा काय म्हणतो, कोणते व्हिडिओ दाखवतो त्यावर आपलं ठरवणार असल्याचं सांगून आपल्याकडे सत्ताधाऱ्यांविरोधात दारुगोळा ठासून भरल्याचे संकेत राज ठाकरेंनी दिलेत। एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री अल्लाह हाफिज म्हटल्याचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं बनलेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री अल्लाह हाफिज म्हटल्याचा दावा केला होता। तो दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलाय। हिंदुत्व आपल्या श्वासात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। एवढंच नाही तर मतांसाठी काही जण शॉल बदलत असल्याचा टोलाही फडणवीसांनी लगावलाय। अख्ख्या दुनियेला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल। फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही। आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू। आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे।
राज ठाकरेंनी युतीच्या घोषणेच्या मुहूर्तालाच लाव रे तो व्हिडिओ नव्या अवतारात येणार असल्याचे संकेत दिले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डिवचू नये असं सांगितलं होतं, पण फडणवीसांनी सुरुवातीलाच राज ठाकरेंना डिवचलंय. त्यामुळे पुढच्या ठाकरेंच्या युतीच्या सभेत फडणवीसांचा व्हिडिओ येणार यावर आता मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या पैजा लागल्या. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.